ओके, रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीमचा अजून एक प्रॉब्लेम आहे. An equilateral triangular plate of side 200 mm is acted upon by 4 forces. इक्विलॅटरल ट्रायंगल दिला आपल्याला. इक्विलॅटरल म्हणजे सगळे तिन्ही साइड सेम असणार आहे आणि त्याची डायमेन्शन किती दिलंय साइडचं 200 mm. म्हणजे ही साइड 200 mm असणार, ही पण 200 mm आणि ही पण 200 mm. ट्रायंगल ABC नाव दिलंय त्याला. Determine the magnitude and direction of resultant of this system of forces and its position. या ट्रायंगल वर काय फोर्स ऍक्ट झालेत, किती दिलेत? 4 फोर्सेस म्हणलं. 4 फोर्स ऍक्ट झालेत. हा एक आहे 50, 60, हा 30 आणि हा 80 न्यूटन, 80 किलो न्यूटन. 4 फोर्स दिलेत, त्यांचा रिझल्टंट आपल्याला फाइंड करायचा. आता इथं आपण याच्या आधी काही व्हिडिओ बघितले त्यात कॉन्करंट फोर्स सिस्टीमचे सगळे प्रॉब्लेम आहेत. इथं दिसतंय का कॉन्करंट फोर्स सिस्टीम? कोणत्याही पॉइंटला फोर्स ऍक्ट झाला म्हणजे नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. कोप्लेनारच आहे पण नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. मग याचा रिझल्टंट कसा काढायचा आणि पोझिशन कशी काढायची ते आपण या प्रॉब्लेम मध्ये बघणार आहेत. आता रिझल्टंटची मॅग्निट्यूड काढायला सेमच प्रोसिजर आहे. जेवढे इन्क्लाइन दिसतील त्यांचा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर फाइंड करायचा, त्यांना रिझॉल्व्ह करायचं. त्यानंतर समेशन एफएक्स काढायचं सेम मेथडनं, समेशन एफवाय काढायचं, रिझल्टंट पण काढायचा मॅग्निट्यूड आर, रूट मध्ये समेशन एफएक्स स्क्वेअर प्लस समेशन एफवाय स्क्वेअर. पोझिशन काढायला फक्त वेगळी मेथड आहे. पोझिशन काढायला नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये वेगळी प्रोसिजर आहे. ते आपण प्रॉब्लेम सोडत बघू. आता पहिल्यांदा इन्क्लाइन फोर्स आहेत ते अँगल काढून घेऊया एक्स ऍक्सिस बरोबर. आता समजा ए पासून सुरुवात करू, ए बी सी असं जाऊ पॉइंट वर. ए ला काय नाही, बी ला 50 किलो न्यूटन आहे. आता हा अँगल किती असणार आहे? 50चा हॉरिझॉन्टल बरोबर अँगल पाहिजे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा इनर अँगल किती असतोय? प्रत्येक ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन किती असते? 180. 180/3 म्हणजे 60 डिग्री प्रत्येक अँगल असणार आहे. म्हणजे हा अँगल किती आहे? 60 डिग्री. हा अँगल आणि हा अँगल सेम आहे ना? बघ, हीच लाईन सरळ पास झाली ना पुढे. इथं या लाईनचा हॉरिझॉन्टल बरोबर 60 डिग्री अँगल आहे, तर या लाईनचा हॉरिझॉन्टल बरोबर 60 डिग्री अँगल असणार आहे. मग तो रिझॉल्व्ह करायचा फोर्स. त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार? 50 cos 60 डिग्री आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट काय असणार? 50 sin 60 डिग्री. बरोबर. बी पॉइंटचं झालं. आता पुढे जाऊया. हा 60 किलो न्यूटन, त्याचा हॉरिझॉन्टल बरोबर अँगल किती असणार? आपल्याला हॉरिझॉन्टल बरोबर अँगल पाहिजे, तर त्यासाठी आता इकडे येऊया मागे. हा टोटल अँगल किती आहे? 60 डिग्री. त्याच्यामधून लाईन गेली म्हणजे हा अँगल किती असणार? 30 डिग्री. हीच लाईन पुढे पास झाली सरळ, त्याचा हॉरिझॉन्टल बरोबर अँगल किती असणार? 30 डिग्री. आता हा फोर्स रिझॉल्व्ह करून घेऊया. हॉरिझॉन्टल कंपोनंट काय येणार? 60 cos त्याचा अँगल किती आहे? 30 डिग्री आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट काय येणार? 60 sin त्याचा अँगल आहे 30 डिग्री. झाला, हा फोर्स झाला. आता सी पॉइंटला येऊया. हा फोर्स हॉरिझॉन्टलच आहे, त्याला काय करायचं नाही. पुढं आता 80 किलो न्यूटन, हा व्हर्टिकलच आहे, त्याला पण काय करायचं? झालं, रिझॉल्व्ह करून झालं सगळं. आता समेशन एफएक्स फाइंड करू. समेशन एफएक्स इज इक्वल टू एफएक्स म्हणजे सगळे हॉरिझॉन्टल फोर्स घ्यायचे. परत ए कडून सुरुवात करू आपण. ए कडून सी कडे जायचे आपल्याला. ए कडून सुरुवात करायची आणि ए कडेच परत रिटर्न यायचं. जाताना जेवढे जेवढे फोर्स लागतील तेवढे घ्यायचे आपल्याला. ए ला काय नाही, बी ला -50 cos 60 डिग्री. -50 cos 60 डिग्री. इथलं झालं बीच. पुढं हा प्लस 60 cos 30 डिग्री प्लस इथं हा पण प्लस 30 आणि त्याला काय नाही हॉरिझॉन्टल म्हणजे एवढंच आहे. हे कॅल्सी टाका आणि किती येते बघा. समेशन एफएक्स किती येते व्हॅल्यू? 56.961 न्यूटन, सॉरी किलो न्यूटन युनिट आहे, किलो न्यूटन. हा झाला समेशन एफएक्स.
असा आता समेशन एफ वाय काढूया. समेशन एफ वाय म्हणजे ऑल व्हर्टिकल फोर्सेसचे समेशन घ्यायचे. आता ए पासून सुरुवात करू. ए ला काय नाही, बी ला अपवर्ड आहे प्लस 50 साइन 60 डिग्री. त्यानंतर इथं पण अपवर्ड आहे प्लस 60 साइन 30 डिग्री. नंतर इथलं झालं, याला काय व्हर्टिकल नाही, हा हॉरिझॉन्टलच आहे, याला काय नाही. आणि हा व्हर्टिकल आहे -80. किती येते कॅल्सी टाका, व्हॅल्यू किती येते बघा, -6.698 किलो न्यूटन. ओके, समेशन एफ एक्स झालं, समेशन एफ वाय झालं. आता रिझल्टंट आर फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे. रूट मध्ये समेशन एफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू रूट मध्ये मेन ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक छोटा ब्रॅकेट एफ एक्स ची व्हॅल्यू 56.961 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस दुसरा ब्रॅकेट -6.698 ब्रॅकेट स्क्वेअर मेन ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्सी टाकलं तर व्हॅल्यू किती येते रिझल्टंट 57.35 किलो न्यूटन. ही झाली मॅग्निट्यूड, रिझल्टंटची मॅग्निट्यूड आली. आता तो आपले सगळे फोर्स काय एका पॉइंट मधून गेलेले नाहीत, त्यामुळे तिथं काय रिझल्टंट कोणत्या पॉइंटला दाखवायचा हे काय आपण सांगू शकत नाही एवढ्यावरून. मग तो कुठं दाखवायचा नक्की, तर त्यासाठी वॅरिग्नन्स थेरम आहे. वॅरिग्नन्स थेरम काय सांगतो, रिझल्टंटची मोमेंट इज इक्वल टू ऑल फोर्सेसची मोमेंट. रिझल्टंटची मोमेंट कोणत्या पण एक पॉइंट पकडायचा आपण, त्या पॉइंटला रिझल्टंटची मोमेंट इज इक्वल टू सगळ्या फोर्सची मोमेंट. पहिल्यांदा ऑल फोर्सेसची मोमेंट काढूया, ती इज इक्वल टू करूया रिझल्टंटची मोमेंट. ऑल फोर्सेसची मोमेंट साठी आता कोणत्या पॉइंटला घ्यायची आपण, ए पॉइंटला घेऊया. ए पॉइंटला मोमेंट म्हणजे काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ए पॉइंटला आता पहिल्यांदा काय बघायचं, ए मधून जेवढे फोर्स पास होत आहेत, ज्या फोर्सच्या लाईन ए मधून पास होत आहेत त्यांची मोमेंट काय असते 0. ते घ्यायचंच नाही कुठं. आता बघा या लाईनवर काय आहे का बघा, ए मधून 3 लाईन पास होतात, या लाईनवर काय आहे का कोणता फोर्स नाही. या लाईनवर आहे ना 60 किलो न्यूटन या लाईन मधनं पास होतोय, म्हणजे या 60 किलो न्यूटनची मोमेंट काय असणार आहे 0. त्यामुळे त्याचं नाही घेतलं कॅल्क्युलेशन मध्ये तरी चालतंय. या लाईन मधनं काय जातंय का 30 किलो न्यूटन जातोय ना, म्हणजे 30 किलो न्यूटनची मोमेंट पण 0 असणार आहे. मग राहिले 2च फोर्स, 2ची मोमेंट तर 0 आहे, राहिले 2च. एक हा व्हर्टिकल 80 किलो न्यूटन आणि एक हा इनक्लाइन 50 किलो न्यूटन. आता आपल्याला मोमेंटला काय पाहिजे असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे असतं. मग ए पॉइंटला हा 50 किलो न्यूटन परपेंडिक्युलर, मग डिस्टन्स परपेंडिक्युलर कोणता असणार याचं, ही हाईट म्हणजे ही लाईन, हे डिस्टन्स पाहिजे आपल्याला. हे 50 ला परपेंडिक्युलर आहे डिस्टन्स ए पासून. मग हे डिस्टन्स म्हणजे काय, या ट्रायंगलची हाईट. ती कशी काढायची ट्रायंगलची हाईट, त्यासाठी पायथागोरस थेरम आहे. हा 90 डिग्री अँगल आहे, हे एवढं किती असणार, ट्रायंगलची साईड किती आहे 200, हे हाफ आहे म्हणजे हे 100, आणि ही साईड किती आहे 200. आता हा राईट अँगल ट्रायंगल जर पकडला एवढा, तर हा झाला हायपोटेन्युस. ही झाली ट्रायंगलची एक साईड, ही दुसरी साईड. आपल्याला ही साईड पाहिजे, ह्या 2 साईड माहित आहेत, ही साईड पाहिजे. पायथागोरस थेरम काय मी बाजूला काढतोय, याला आपण डी नाव देऊया ह्या पॉइंटला. पायथागोरस थेरम काय, हायपोटेन्युसचा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या 2 साईडचा स्क्वेअर. हायपोटेन्युस आपला एसी, म्हणजे एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू हा एडीचा स्क्वेअर प्लस डीसीचा स्क्वेअर, हा डीसी. बरोबर, आपल्याला पाहिजे एडी, मग एडी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, डीसी स्क्वेअर इकडे मायनस होणार, म्हणजे एसी स्क्वेअर मायनस डीसी स्क्वेअर. आता एसी किती आहे, एसी किती आहे 200, 200 चा स्क्वेअर मायनस डीसी किती आहे
100चा स्क्वेअर. मग हे कॅल्सी टाकून किती येते बघा. स्क्वेअर सांगा पहिल्यांदा. 200 स्क्वेअर मायनस 100 स्क्वेअर करा. 200 स्क्वेअर मायनस 100 स्क्वेअर 30,000. आणि रूट आन्सर करा फक्त. ह्याचं रूट घेतलं पाहिजे ना. हा एडी स्क्वेअर झाला. आपल्याला पाहिजे एडी. रूट आन्सर करा. 173 पॉईंट काहीतरी येते. 173.20 mm एवढी हाईट आली. म्हणजे हे डिस्टन्स आलं 173.20 mm. बरोबर. 50 किलो न्यूटनला आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे, म्हणून हे डिस्टन्स काढलं. आता या 80 ला परपेंडिक्युलर आहे का बघा. ए पासून 80 किलो न्यूटन फोर्स असा आहे. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स सांगू शकतो का आपण? आहे ना माहिती. 100. याच्या हाफ असणार आहे, म्हणजे 100 mm झालं. मग हे दोन डिस्टन्सेस आपल्याकडे आले की आपण मोमेंट काढू शकतो ए पॉइंटला. आता ए पॉइंटला मोमेंट घेऊया. अँटी क्लॉकवाईज प्लस घ्यायची, सॉरी मायनस घ्यायची, क्लॉकवाईज प्लस घेऊया. आता हा 50 किलो न्यूटन कसा रोटेट होतोय? अँटी क्लॉकवाईज. मायनस घेऊया. -50 इंटू त्याचा डिस्टन्स किती आहे परपेंडिक्युलर? 173.20. -50 इंटू 173.20. आणि 80 कसा आहे? क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज? 80 क्लॉकवाईज म्हणजे प्लस येणार. प्लस 80 इंटू त्याचा डिस्टन्स किती आहे? 100. प्लस 80 इंटू 100 किती येते बघा. कॅल्सी टाक. एम इज इक्वल टू -660.25 किलो न्यूटन mm. आता हे मायनस आहे ते प्लस घेतलं तरी चालतं. 660.25 किलो न्यूटन mm. ही आली मोमेंट. ऑल फोर्सेसची मोमेंट अबाउट ए पॉइंट. आता वेरिग्नस थेरम काय सांगतोय? ऑल फोर्सेसची मोमेंट अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू मोमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट सेम पॉइंट. म्हणजे या मोमेंटला रिझल्टंटची मोमेंट घ्यायची. आता रिझल्टंट आपली व्हॅल्यू किती आहे? 57.35. मग आपल्याला हॉरिझॉन्टल पण बघायला लागणार आहे आणि व्हर्टिकली तो कुठं आहे ते पण बघायला लागणार. आपण फक्त सध्या हॉरिझॉन्टली बघूया कुठं असणार आहे. हॉरिझॉन्टल जर घ्यायचं म्हणलं तर आता डायग्राम इथं काढतो मी. रिझल्टंट आपला समजा पॉझिटिव्ह दोन्ही आहेत का निगेटिव्ह आहेत? कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे तो रिझल्टंट? एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे. म्हणजे कोणता क्वाड्रंट? एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. चौथा क्वाड्रंट एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह खाली. चौथ्या क्वाड्रंट मध्ये आपला असणार आहे रिझल्टंट. म्हणजे रिझल्टंटचे दोन कंपोनंट असतात. हॉरिझॉन्टल काय असतो? समेशन एफ एक्स. आणि व्हर्टिकल काय असतो? समेशन एफ वाय. मग आपला ए पॉइंट इथं आहे समजा या लाईनवर. ए पॉइंटच्या लाईनवरच असणार आहे. ए पॉइंट इथं आहे. ए पासून ह्याची मोमेंट घ्यायची म्हणले तर समेशन एफ एक्स याच्यातनच पास होतंय. आणि हे डिस्टन्स पाहिजे आपल्याला, एक्स डिस्टन्स. हॉरिझॉन्टल डिस्टन्स एक्स म्हणतो आपण. एक्स डिस्टन्स पाहिजे ए पासून की त्या पॉइंटला रिझल्टंट ऍक्ट होतोय असं आपल्याला दाखवायचे. मग एपेक्स समेशन एपेक्स परत यातनच पास होतोय. म्हणजे त्याची मोमेंट काय असणार? 0. आणि समेशन एफ वाय त्याला परपेंडिक्युलर आहे आणि त्याचं डिस्टन्स आहे एक्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे रिझल्टंटची मोमेंट काय असणार? समेशन एफ वाय इंटू एक्स. म्हणजे आता एम ए इज इक्वल टू काय असणार आहे अजून? समेशन एफ वाय इंटू एक्स. मग ही एम ए ची व्हॅल्यू इथं टाकायची. 660.25 इज इक्वल टू समेशन एफ वाय इंटू एक्स. मग यातनं एक्स काढू शकतो आपण. आता एक्स इक्वल टू काय येणार? समेशन एफ वाय इकडे डिवाइड होणार. मग आता इथं मी काढतो, इथं थोडी रिकामी झाली. एक्स इक्वल टू 660.25 डिवायडेड बाय समेशन एफ वाय ची व्हॅल्यू किती आहे? हे समेशन एफ वाय इकडे डिवाइड होणार. ती व्हॅल्यू किती आहे? 6.698. आता हे मायनस होतं, मायनसच ठेवायचं. हे मायनस होतं, एम ची व्हॅल्यू मायनस आली. मग हे मायनस ठेवलं, एफ वाय सुद्धा आपलं मायनस आहे, -6.698. मग एक्स ची व्हॅल्यू किती आली? 98.56.
mm 98.56 mm. म्हणजे हे एक्स डिस्टन्स कुठून आहे आपलं, ए पासून पॉझिटिव्ह आहे म्हणजे इकडच्या बाजूला 98. आता इथपर्यंत 100 आहे, 98 म्हणजे त्याच्यात थोडंसं अलीकडे असणार, इथपर्यंत 98. हे डिस्टन्स झालं आपलं एक्स. आणि इथं आपला रिझल्टंट असणार आहे. पण आता तो दाखवायचा कुठं, असा खाली दाखवायचा, सरळ दाखवायचा, कुठं दाखवायचं नाही. तर त्यासाठी डायरेक्शन काढायला पाहिजे थिटा. त्यासाठी थिटा इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे माहित आहे, tan इनवर्स समेशन fy डिवायडेड बाय समेशन fx. समेशन fy ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -6.698. ती तिथं टाका. समेशन fx 56.961. त्या व्हॅल्यू इथं टाकलं की किती येते, थिटा अँगल -6.707 डिग्री. आता मायनस म्हणजे इकडून खाली जाणार आहे. आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये रिझल्टंट आपला, फोर्थ क्वाड्रंट मध्ये, कारण एक्स प्लस आहे वाय मायनस आहे. एक्स प्लस म्हणजे इकडं, वाय मायनस म्हणजे खाली असते, म्हणजे चौथा क्वाड्रंट. आणि या क्वाड्रंट मध्ये अँगल किती आहे, 6.707. म्हणजे या पॉइंटला रिझल्टंट आहे आपला, तिथून खाली अँगल इकडं असणार आहे आर, आणि हा अँगल 6.707 डिग्री. असा नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी वॅरिग्नस थेरम आपल्याला यूज करायला. थँक्यू.